पैठण तालुक्यातील अनेक भागात मर रोगामुळे कपाशीची पिकं जळून जातात। याकडे कृषी विभागाचं दुर्लक्ष होत असून शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन करण्याची मागणी शेतकरी करतायत। कपाशीची झाडं अचानक सुकू लागलीत। पाती आणि फुले लागण्याआधीच झाडं मरू लागल्यानं शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे। आणि या मर रोगाच्या नंतर 35 दिवसानंतर पाऊस झाल्यानंतर आता पाऊस थोडा जास्तीचा झाला। एकदम पाऊस झाल्यानंतर कपाशी, तूर, सोयाबीन ह्या सर्व पिकांचे नुकसान होत आहे। या पिकावरती मर रोग हा आलेला आहे आणि ह्या मर रोगावरती कृषी सहाय्यक किंवा कृषी अधिकारी यांनी शेतकऱ्यांच्या शेतामध्ये येऊन पिकाची पाहणी करावी। काय मर रोग काय म्हणतात तो रोग कपाशीवर आला आणि आमच्या जे कपाशी आहेत त्या कपाशी होत्याचं नव्हतं झालं। तर परत जे तालुका कृषी अधिकारी असतील, जिल्हा कृषी अधिकारी असतील, यांनी आम्हाला त्या मर रोगाविषयी ह्या माहिती सांगण्यासाठी आमच्या बांधावर येऊन त्यांनी मार्गदर्शन करावं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।